अभंगाचं शीर्षक आहे निर्वेद नारायण. निर्वेद म्हणजे निर्वेद किंवा निर्वेद म्हणजे निश्चिंत. निर्वेद निर्वेद नारायण म्हणजे निश्चिंत नारायण. हा, आता अर्थ ठीक आधी आहे. ऐका. धन नाही, मान नाही, पण स्वरूप ज्ञानाने सहज संपन्न असलेला जो असतो तो आपदा विपदा यांची बाधा न येणारा अबाधित परिपूर्ण असा ज्ञानी असतो. ज्ञान धन हे कधीच फूट येत नाही, घट होत नाही असे खरे तर सतत वृद्धिंगत होणारे वाढणारे असेच असते. सत्ता मत्ता सुतदारा याबाबत निरपेक्ष असणाऱ्या ज्ञानी माणसाला केवळ आत्मज्ञान सहारा किंवा आसरा पुरेसा असतो. आत्मज्ञान हीच खरी तर डोळ्यांमागे लपलेली अविनाशी ज्ञान दृष्टी रूप परमश्रेष्ठ परमशक्ती आहे. त्या कारणाने अशा आत्मज्ञानी भक्ताच्या घरी, निर्दोष भक्ता घरी प्रत्यक्ष परमेश्वरच पहारे करायचे कर्तव्य बजावत असतो. सत्यत्वाने खऱ्या अर्थाने निर्गुण निराकार ब्रह्म चैतन्य हेच परिपूर्ण शाश्वत असते. ते जगदाभास रूपे सगुण साकारात नटले असले तरी ते अशाश्वत तात्पुरतेच असते. जे जे गुणाकारात येते ते त्याच्या मूळ निर्गुण निराकारात थोड्या बहुत काळाने माघारी परतते. त्याचे असणे अस्थायी असते. म्हणून जेथून साऱ्याचा उगम होतो तेथे सारे परतते. त्या मूलस्थानी ज्याचे कायम लक्ष असते, जाणणे म्हणजे परसेप्शन चालू असते, त्याच्या मुखातून संतवाणी प्रकटते. मुळाचा छंद ध्यास यालाच अध्यात्म अभ्यास म्हणतात. असा निशिदिनी म्हणजे रात्रंदिवस अध्यात्म अभ्यास श्री तुकोबांचा चालू होता. त्या कारणानेच त्यांच्या मुखात विठ्ठल रूपे आत्म्याची वस्ती होती व ती अभंग रूपे तुकावाणी म्हणून प्रसिद्धीस पावली. जो तुकोबांना जाणतो तो विठोबाला आणि पर्यायाने आत्म्यालाही जाणतो. तुका विठो रूप जाणणारा आत्मज्ञान धनाची खाणी सापडलेला सहज आत्मज्ञान संपन्न असतो. हे ओळखून सामान्य नारायण सुद्धा निर्वेद म्हणजे जाणीव नेणवे पार, निश्चिंत, निर्भर म्हणजे आत्मनिर्भर झाला आहे. तो त्याची वाणी बोल तुका विठो आत्मा म्हणजे तुकाराम विठोबा आणि आत्मा हे तीन नसून एकच परब्रह्म आहे. अशा अर्थाने तो त्याची वाणी किंवा बोल तुका विठो आत्मा चरणी अर्पण करीत आहे. आता अभंग त्याच्या मूळ पद्य रूपात पहा. निर्वेद नारायण. नाही धन नाही मान, स्वरूप ज्ञान सहज संपन्न. ज्ञान धन ना तुटे घटे, आपदा विपदा पार परिपूर्ण. सत्ता मत्ता सुतदारा, निरपेक्ष ज्ञानिया केवळ ज्ञान सहारा. आत्मज्ञान हेच कर्माचे लोचन म्हणजे दृष्टी. निर्दोष भक्ता घरी देवाचा पहारा. सत्यत्वे परिपूर्ण निर्गुण निराकार, भासमान जाणे सगुण साकार. जे जे येई गुण आकारा, अल्पकाळ राही जाई माघारा. करिता जेथून जे येई तेथे परतोनी ते जाई. त्या ठिकाणी लक्षी जाणी, त्याचे मुखे प्रकटे संत वाणी. मुळाचा छंद मुळाचाच ध्यास, ओळखावा हाची अध्यात्म अभ्यास. निशिदिन चाले अध्यात्म अभ्यास, तोची विठ्ठल रूपे आत्मा वसे तुकोबाचे वाणी. तुकोबासी जाणी तो विठोबासी जाणी, तुकोबा विठोबा आत्मज्ञान खाणी. ओळखुनी होई निर्वेद नारायण, तुका विठो आत्मचरणी अर्पण नारायण वाणी. अस्तु. धन्यवाद.